हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजपासून आमचं प्रॅक्टिकल चालू होते, एक्झाम नाही. आणि आज पहिलं आहे 9:50 पासून HTML. लेक्चर नाही झालं, डायरेक्ट प्रॅक्टिकल आहे. जाऊन बघू आता काय ते नक्की लवकर जायला पाहिजे. 8 वाजले तर नाश्ता कम जेवण, म्हणजे नाश्ता पण जेवण पण काही पण म्हणू शकता. ते करायचं आणि जायचं. A few moments later. रोडच्या अवस्था लय बेकार झाली. पुरंगट नुसती येते ती रोड नुसता ओला करते, गाडी घसरते. पुढं गाडी आहे मग आमच्या ही आता येताना घसरली 2 त्यामध्ये आलो आणि मायनीपर्यंत गाडीने आलो होतो. पॅन्टची हालत खूप बेकार झाली, चिखल लागला नुसता गाडीवर आणि बॅगच्या मागे सुद्धा लागला. काय झालं, टायरच्या मागे फिरून फिरून रिवर्स मध्ये येतो ना, पाणी आले नुसतं. पॅन्ट सुद्धा घाण झालं आहे. बसमध्ये येताना काही नाही, पण गाडीवरून येताना पूर्ण झालं भरलंय पॅन्ट पाण्याने. थोडं पुसत आहे. निखिलच्या रूमवर चालले, तो आणि मी एकाच बॅचला आहे. अजून कोण कोण आहे ती पोरं काय हॉस्टेलची येते, त्यासाठी मग दोघंच आम्ही. मग प्रसाद होता, प्रसाद आहे दुसऱ्या बॅच मध्ये गेलाय. तू कसा गेला काय समजेल जाते. A few inches later. हो चालू आहे. प्रॅक्टिकल करून माघारी येते आता. HTMLचं होतं पण C प्रोग्रामिंगचं घेतलं. C प्रोग्रामिंगचं रिव्हिजन घेतलं आणि आता जेवण करायला आलोय. 1 वाजले त्या नंतर लेक्चर चालू होणार आहे. इथं कसं आहे बघ की, आता तुला सांगितलं होतं इकडं बघ की कसं आहे, बोललेच आहे सगळी. कॅन्टीन मध्ये म्हणलं होतं तुला बसूया. कुठं बसून गेले पाणी पिऊ दे पहिल्यांदा. लेक्चर कर गप जा. किती वाजता? A few inches later. जेवण करून आता आमच्या क्लासरूम मध्ये आलोय. अजूनपर्यंत काय लेक्चर चालू नाही झालं. असं का बघतोय? हा प्रसाद माझा बँचमेट. काय झालं लाजायला? 3 hours later. कॉलेजमधून आता माघारी झालोय आणि लेक्चरमध्ये बसू वाटत नव्हतं, कारण झोप येत होती. जेवण केल्यानंतर लेक्चर्स होते, अशी झोप येत होते ना काय सांगू. आता तोंड धुवून आता बस स्टँडकडे चाललोय. 5 वाजले ते. ST काय म्हणून भेटेल का नाही असतेच म्हणा या टायमिंगला. विटामाईनी जर भेटेल नाही तर फलटण भेटेल, बघू. गाडी कसली. आणि आता रवी भेटला होता, रवी कार्तिक आणि खाना तर होता बरोबरच. किती दिवसांनी भेटलं होतं. त्यांचा विषय बॅक आहे, त्यांना ॲडमिशनच नाही भेटलं. काय करता. तर आमचा पूर्ण ग्रुपच हे झालाय, निम्मा झालाय. घेऊन नवीन बघा, ऋषी आहे, संतोष आहे, साहिल, अवधूत, हा प्रसाद आणि मी. बाकीचे आहे ते पुढे गेले. ते लेक्चर काय बसले नाही. ते माझा आवाज येतोय का नाही ते सुद्धा माहित नाही. इथं गाड्याचा आवाज जास्त आहे. ST मध्ये जागा भेटल्या कशी तरी, काय सांगायचं. किती धक्काबुक्की करत आलो. गेवाडीमध्ये पूर्ण ST खाली झाली, म्हणजे पूर्ण म्हणजे आहे जरा. माहुलीमध्ये होईल आणि मायनीमध्ये शेवटी स्टॉप. पूर्ण गर्दी तर कमी झाली. मागाशी उभं राहायला सुद्धा जागा नव्हती, आता बसायला जागा झाली पूर्ण प्रत्येकाला. पर्यंत गर्दी होती, आता इथं बसायला जागा आहे, उभं राहायला जागा आहे. माझ्या इथं पुढे नाही तर इकडं. 6:30 वाजले त्या आताशी फट्यावर आलोय. चालत जायचं घराकडे. लय उशीर झालाय आज तर. काय सांगू आता, काय सांगू म्हणजे आता लवकर गेलो होतो आज आणि मॅडम टायमिंग चुकलं होतं. 10:50 जागी 9:50 केलं होतं. बसवलं नुसतं इथं गेलं. पण YouTube चालू केलं, तेव्हा व्हिडिओ बघत बसलो. नंतर गेम, नंतर प्रॅक्टिकल केलं जवळ नंतर. आणि झोप येत होती लेक्चरला तर काय सांगू. या कॉलेजमधून आलो आणि आता मॅगी बनवते. आणि आता फट्यावर येताना हर्षद भेटला आणि त्याने येताना सोडलं इथं.
चालू सुद्धा वाटत नव्हतं काही. पहिलेच दिवस होता ती झोप येत नसते. आता म्हटलं जरा भूक लागली मॅगी बनवायची. मॅगी बनवायला तर ही मॅगी हा मसाला सिंपलच बनवायचं, काही जास्त करायचं नाही, गप खायचं निवांत राहायचं. तिला तुला दूध भात खायचंय का? बंद. ए पोरा दूध भात खायचंय? लावून दे. जा मम्मीकडे घेऊन. मम्माकडे हा मम्माकडे जा. आता 9 वाजले तर 9 वाजता मला झोप आल्या काय मला समजून झाले. आता कसा दिवस गेला की झोप झाल्या. आणि लेक्चर मध्ये सुद्धा झोप येत होती. लवकर भेटूया मग नवीन ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटू लवकरच. थँक्स फॉर वॉचिंग.